कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. एका शहर अभियंत्याला 2000 कोटीची अवैध मालमत्ता त्यांनी कमवली म्हणून अँटी करप्शन ब्युरोकडे एका वकिलाने तक्रार दाखल केली. पहा, शहर अभियंता म्हणजेच कुठेतरी ज्युनियर इंजिनियर म्हणून महानगरपालिकेत लागल्यानंतर प्रमोशन घेत घेत शहर अभियंता या पदापर्यंत व्यक्ती पोहोचते आणि त्याच्याकडं 2000 कोटीची अवैध मालमत्ता आहे असं निदर्शनास येतं आणि समाजातला एक उच्च घटक मानला जाणारा वकील वर्गातील एक ॲडव्होकेट त्यांच्याविरुद्ध बंड पुकारतो, अर्ज करतो आणि त्याच्यावर कारवाई सुरू होते. मुक्त चौकशी असा एक सेक्शन आहे. त्या सेक्शनचा आधार घेऊन त्यांची मुक्त चौकशी सुरू असते. त्याच वेळेस महानगरपालिकेचे कमिशनर हे मध्ये पडतात आणि त्या मुक्त चौकशीला स्थगिती देतात. वास्तविक पाहता अशा पद्धतीने स्थगिती देताच येत नाही हे त्या ॲडव्होकेटला माहीत होतं, म्हणून त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि तिथून न्यायालयाने फटकार मारली की भ्रष्टाचाराचं समर्थन एखादा सुपर क्लास 1 अधिकारी करतो याचीच आम्हाला खंत वाटते, म्हणून ती मुक्त चौकशी आहे तशी कंटिन्यू करण्यात यावी असे आदेश मिळाले. मित्रांनो, पहा, एक शहर अभियंता इंजिनियर 2000 कोटी कमवू शकतो. एका IAS अधिकाऱ्याच्या स्त्री अधिकाऱ्याच्या घरामध्ये शेकडो कोटीची रोकड सापडते आणि हजारो कोटीचा तिचा भ्रष्टाचार सापडतो. एका मंत्र्याच्या विरुद्ध एका खात्यामध्ये 70,000 कोटीचा घोटाळा केला ही आरडाओरड आपण ऐकली आहे. दुसऱ्या एका मंत्र्याच्या खात्यामध्ये शेंगदाण्याची चिक्कीचा घोटाळा 110 कोटीचा होता असंही आपण ऐकलं. दुसरे एक मंत्री महाराष्ट्र सरकारचे ज्यांची 610 कोटीची मालमत्ता जप्त झाली, त्यांना तुरुंगवास भोगावा लागला, पुन्हा येऊन ते मंत्री झाले. अशा अनंत शेकडो कोटी रुपयांच्या, हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा ऐकत ऐकत तुम्ही आम्ही सामान्य माणसं जीवन जगतोय. अगदी रिसेंटली घ्या, महाराष्ट्रातल्या सत्ताबदलाचं नाटक जेव्हा घडलं आणि नवीन सत्ताधारी लोक जेव्हा या विधानसभेत आले, त्यावेळच्या त्या नाट्याच्या बाबत असं बोललं जातं की 51 आमदारांना घेऊन गेले एक व्यक्ती आणि सत्तापालट झाला, त्या प्रत्येक आमदाराला 50 खोके म्हणजे 50 करोड म्हणजेच 2500 कोटी रुपयांच्या आसपास हा पण भ्रष्टाचारच. म्हणजे आजकाल आपण कोणताही सुपर क्लास 1 अधिकारी 100 कोट मिळाले, 200 कोट मिळाले तर आपल्याला ऐकायला सुद्धा कसं तरी वाटतं, म्हणजे भ्रष्टाचार कमी झाला असं वाटतं. अशी परिस्थिती सध्याच्या जगात निर्माण झाली आहे आणि याला अपवाद न्यायसंस्थासुद्धा नाही. एका हायकोर्ट जजच्या घरामध्ये 500 रुपयाची बंडलं पोत्यात भरून ठेवलेली आग लागल्यामुळं समजलं. म्हणजे भ्रष्टाचाराचा असा डोंगर आपल्याकडं आपल्या देशात उभा असताना ईडीने ठिकठिकाणी छापे घातल्यानंतर शेकडो कोटी रुपयाची रोकड सापडत असताना आज सध्याच्या घडीला 4 राज्यामध्ये निवडणुकांचं वारं वाहत आहेत. अशा पार्श्वभूमीवर 637 कोटीची रोकड सापडणं, मोठा साठा मद्याचा सापडणं, मोठा साठा ड्रग्सचा सापडणं सुरस कथा वाटतात ना. पण मित्रांनो, ह्याच्याहीपेक्षा खूप मोठ्या भ्रष्टाचाराची केस आज मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि ती पण अशाच एका ॲडव्होकेट
त्यांनी लिहिलेल्या लेखावरून. म्हणून क्रेडिट गोज टू ॲडव्होकेट रमेश जोशी फ्रॉम मंगळवेढा. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, एक चांगला लेखक आणि अर्थातच एक चांगला दिलदार माणूस. 70 पार केलेली असतानासुद्धा अतिशय उत्साहात जीवन जगणारी ही एक व्यक्ती, प्रामाणिक व्यक्ती. समाजासाठी धडपडत असताना आपण आपली कलम वापरून कशा पद्धतीने समाजात जागृती निर्माण करू शकतो आणि समाजासाठी जी काही कामं प्रलंबित आहेत त्यातल्या त्यात मंगळवेढा तालुक्यात त्या प्रत्येक कामासाठी झटून कसा आपण उभं राहू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच ॲडव्होकेट रमेश जोशी. त्यांनी एक लेख लिहिला, खूप जुना लेख आहे, पण मला हा खूप मोठा भ्रष्टाचार तुमच्या मनापर्यंत पोचवायचा होता. वरती मी वर्णन केलेले भ्रष्टाचार या भ्रष्टाचारासमोर काहीच नाहीत असं तुम्हालाही वाटेल. इतका मोठा भ्रष्टाचार. भारतातल्या कॅपिटल सिटी दिल्लीमध्ये घडलेली घटना 1976 साली, 1973 किंवा 1976, दिल्ली नगर निगमची बस रस्त्यावरून धावत होती आणि रणवीर सिंग नावाचे वाहक ज्या बसमध्ये तिकीटं वाटप करत होते ती बस रस्त्यामध्ये तपासणी पथकाने अडवली. आता हे सरप्राईज चेकिंग, स्क्वॉडमध्ये थांबणं या सगळ्या अनपेक्षित घटना असतात वाहकासाठी, चालकांसाठी. पण त्यांना त्यांची वाहनं माहीत असतात, त्या व्यक्ती माहीत असतात. तो स्क्वॉड दिसताच ड्रायव्हरनी डाव्या साईडला गाडी कडेला घेतली, थांबवली. तपासणी पथक अशा काही आविर्भावात त्या बसमध्ये चढलं की आता खूप मोठं घबाड मिळणार आहे. म्हणजे IAS अधिकाऱ्याच्या घरामध्ये जेव्हा शेकडो कोटी रुपये रोकड सापडली आणि जेव्हा नोटांची मशीन लावून नोटा मोजाव्या लागल्या 48 तास, तेव्हासुद्धा त्या तपासणी पथकाचा आविर्भाव असा नव्हता. अशा आविर्भावात तपासणी पथकाने अख्खी बस चेक केली. त्यांना कुठेही काही त्रुटी आढळली नाही. अहंकार जागृत झाला या तपासणी पथकाचा आणि त्यांनी पुन्हा प्रश्नोत्तराची सरबत्ती सुरू केली पॅसेंजर लोकांना. पुन्हा पुन्हा तिकीट बघायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना एका पॅसेंजरकडं एक तिकीट असं सापडलं की तो जिथे बसला होता आणि जिथे जाणार होता तिथे 15 पैसे तिकीट असताना त्याला 10 पैशाचं तिकीट दिलं गेलं होतं. अर्थात प्रश्नोत्तराच्या वेळेस त्याच्याकडनं काहीतरी चूक सांगितली गेली आणि त्यामुळं हा समज होऊन 5 पैशाचं तिकीट कमी दिलं म्हणून त्या वाहकावर चार्ज ठेवण्यात आला. तो वाहक सांगतोय माझं काहीही चुकलेलं नाही, मी प्रामाणिकपणे काम करतोय, काम केलेलं आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. प्रामाणिक व्यक्तीची ही जी खुद्दारी असते ती नक्कीच चांगली असते, सॅल्युटेबल असते. आणि तो माणूस जेव्हा तो कधी चुकत नसतो तेव्हा तो कधीही माघार पण घेत नाही. प्रश्न 5 पैशांच्या भ्रष्टाचाराचा होता. केवढी मोठी रक्कम आहे ना. 5 पैसे त्याला भरा म्हणून सांगितलं, त्याने नकार दिला. परिणाम असा झाला की दिल्ली नगर निगमच्या या तपासणी पथकाचा अहंकार प्रचंड दुखावला आणि त्यांनी त्याला कामावरून काढून न्यायालयात खेचलं. कामावरून काढून टाकल्यावरती लेबर कोर्टमध्ये हा पण गेला आणि त्यांनी केस दाखल केली. आपण प्रामाणिक कसे आहोत हे त्यांनी सगळं सिद्ध केलं, कागदपत्र दाखल केली. परंतु 1976 साली तो न्यायालयात जातो आणि 1990 सालापर्यंत मित्रांनो आपल्या या न्यायाधीशांना लेबर कोर्टच्या त्याच्या फाईलला हात लावायला वेळ मिळत नाही. 14 वर्ष प्रभू श्रीरामचंद्रांचा वनवास जसा 14 वर्षांचा होता तसाच या रणवीर सिंग या वाहकाच्या बाबतीत त्याचा वनवास 14 वर्षांनी संपला. 1990 साली त्यांना त्यांच्याकडून निकाल मिळाला. लेबर कोर्टाचे लाख लाख आभार. पण या प्रामाणिक व्यक्तीने केस जिंकली हे काही पचनी पडलं नाही. तपासणी पथक अजून अहंकारात होतं. दिल्ली नगर निगमला हे साधी गोष्ट समजत नव्हती की 5 पैशाच्या केससाठी आपण आता अपिलावर अपील करतोय आणि 47,000 रुपये दिल्ली नगर निगमनी हायकोर्टपर्यंत केस नेऊन खर्च केले. 1976 साली खटला दाखल झाला. 1990 साली त्यांना पहिला निकाल मिळाला. त्याच्यानंतर अपिलावर अपील असं करत करत हायकोर्टपर्यंत हे मॅटर गेलं. 5 पैशाचा भ्रष्टाचार.
केवढा मोठा भ्रष्टाचार भारत देशातला. वरती मी वर्णन केलेले सगळे छिटरफोटर भ्रष्टाचार आहेत. ताठ मानेनी जगणारी ही पांढऱ्या कपड्यातली माणसं, ही IAS अधिकारी, ही न्यायाधीश मंडळी, कोणी काही इंजिनियर, कोणी काही पोलीस अधिकारी, कोणी कुठल्या तरी अधिकारावर, कोणी कुठल्या तरी खात्याचा मंत्री, या सगळ्यांचा भ्रष्टाचार, निवडणुकांमध्ये सापडलेली ही रोकड, हे अतिशय छिटूरपटूर आहे ना या भ्रष्टाचारापुढं, असंच म्हणावंसं वाटतं. कारण या अपिलावर अपील करत हायकोर्टच्या अपिलाचा निकाल लागेपर्यंत 2016 साल उजाडलं. मित्रांनो, 1976 साली बदनामीचा कलंक मिळाला 5 पैशासाठी, आणि या रणवीर सिंगनी ही लढाई अव्याहत चालू ठेवली. त्या 5 पैशाचा कलंक घालवण्यासाठी त्यांनीसुद्धा प्रचंड मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास सहन केला. पण भगवान के घर में देर है मगर अंधेर नहीं है, असं जे म्हटलं जातं आणि प्रामाणिक माणसाला नक्की न्याय मिळतो असंही जे बोललं जातं ते सत्य घडलं. आणि त्या हायकोर्टनी आदेशित केलं. काय आदेश दिला? त्याला जवळपास 30,000 रुपये त्याच्या झालेल्या खर्चापोटी द्यावेत, त्याची ग्रॅच्युइटी समवॉट 1,20,000 ती त्याला द्यावी, त्याचा प्रॉव्हिडंट फंड 1,37,000 तोही त्याला देण्यात यावा सत्वर, असे हायकोर्टने आदेश दिले. रणवीर सिंग यांना 40 वर्ष या न्यायालयात खेटे घालावे लागले. त्यांची उमेदीची ही 40 वर्ष, त्यांना लागलेला कलंक, त्यांची झालेली अवहेलना आणि त्यांची गेलेली 40 वर्ष, ही उमेदीची 40 वर्ष आणि जो झालेला आतल्या आत मानसिक त्रास आहे, त्याची किंमत ते कोण देणार? त्यांची गेलेली 40 वर्ष या निकालाने परत देता येतील का? नाही देता येणार. कोट्यवधीचा भ्रष्टाचार करून राजरोसपणे ताठ मानेने फिरणारे, तुरुंगवास होऊनसुद्धा पुन्हा मंत्रिपद घेणारे ते भ्रष्टाचारी या 5 पैशाच्या पुढं कमी? जे रणवीर सिंगना भोगावं लागलं ते अतिशय खेदजनक आहे. मित्रांनो, STच्या बाबत माझे वडील नेहमी एक वाक्य वापरायचे. आर्मी रिटायर्ड पर्सन, नंतर STमध्ये नोकरी केली, युनियनचं काम चालू केलं, जॉर्ज फर्नांडिस, शंकरराव चव्हाण यांच्यासोबत कामं केली. थोपटे परिवहन मंत्री होते त्यावेळेस, त्यांच्यासमोर फेस टू फेस बसून ड्रायव्हर कंडक्टर्सच्या अडचणी सांगितल्या, त्यांच्या पगारवाढ कशी आवश्यक आहे हे पटवून दिलं. भाऊ फाटकांच्या सोबत हिरिरीने काम केलं. प्रसंगी लेबर कोर्टातल्या आपल्या ड्रायव्हर, कंडक्टर्स, मेकॅनिक कोणीही असो, त्याच्या केसेस विदाऊट पे रजा काढून चालवल्या. म्हणजे प्रामाणिकपणे युनियनचं काम करत करत जगलेला माझा बाप त्या STबद्दल नेहमी बडबड करायचा. काय त्राग्याने बोलायचे ते, पण विथ प्रूफ बोलायचे. आमच्या खात्यात ₹2 कंडक्टरला चार्जशीट मिळतं, आणि टायर आणि इतर खरेदीमध्ये अधिकारी आणि मंत्री मिळून भ्रष्टाचार करतात, ते मात्र राजरोसपणे फिरतात. इट वॉज द सेंटेन्स ऑफ माय फादर. आय सॅल्यूट फॉर सच टाईप ऑफ स्टडी, फॉर सच टाईप ऑफ ऑब्झर्वेशन बिफोर 45-50 इयर्स. म्हणजे काय परिस्थितीतून माणसांना जावं लागतं याचं हे ज्वलंत उदाहरण ॲडव्होकेट रमेश जोशीजी मंगळवेढा यांनी लेखक या नात्याने हा एक विषय एका लेखाद्वारे मांडला होता. त्या रणवीर सिंग आणि त्याच्या कुटुंबियांची काय हालत झाली असेल हे मी जाणतो. कारण माझ्या बापाकडं लेबर कोर्टात चला म्हणून येणारे सगळे कर्मचारी वर्ग मी पाहत पाहत लहानाचा मोठा झालो आहे. कित्येक केसेस मी त्यांच्याकडे आलेल्या मी स्वतः वाचल्यात. मित्रांनो, 5 पैसे, 5 पैशासाठी एक कंडक्टर 40 वर्ष लढाई लढतो. शेवटी तो जिंकतो, पण गेलेल्या वर्षांचं काय हो, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. मग कायद्यामध्ये या तरतुदी अशा का? ज्यांनी याच्यावरती खोटा खटला दाखल झाला, हे 40 वर्षांनी सिद्ध झालं, त्या दिल्ली नगर निगमवरती, त्या अहंकारी तपासणी पथकावरती नक्की ॲक्शन काही झाली की नाही? होऊ शकते का नाही? नाही होऊ शकत. मग कायद्यात काही बदल झाला? होणं गरजेचं वाटतंय तुम्हाला? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. ॲडव्होकेट रमेश जोशी, तुम्ही एक अतिशय चांगला विषय, चांगला लेख
या पेपरमध्ये दिला आहेत. तुमच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. शेवटी तुम्ही एक प्रतिष्ठित वकील आहात, एक चांगलं आयुष्य तुम्ही जगलेली व्यक्ती आहात आणि समाजभान नेहमीच राखत चालत राहणारी एक व्यक्ती म्हणून प्रसिद्धीस पावलेले आपण मंगळवेढ्यातले एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याकडे लोक पाहतात. तुमचं समाजकार्य, तुमचं समाजभान असंच टिकून राहो, तुमचं कार्य असंच अव्याहत चालू राहो आणि तुम्हाला आज जी आरोग्य संपन्नता लाभली आहे तशीच तुमची शेवटपर्यंत टिकून राहो. तुमच्या पूर्ण जोशी कुटुंबियांना कोणत्याही पद्धतीने कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये याच सदिच्छा आणि याच शुभेच्छांसह या व्हिडिओतून रजा घेतो. आणि अर्थातच ॲडव्होकेट रमेश जोशी तुमचे लाख लाख धन्यवाद मानतो.